बातमी आपण पाहूयात। नाशिक जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाने हादरलेला आहे। कळवण तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले तर 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झालेली आहे। सुरगाणा तालुक्यात देखील पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। तर 5 दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपानंतर रात्री 12:06 कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अंबुर्डी, अभोणा, कनाशी, वेरूळ, अंबापूर या गावांना सौम्य धक्के जाणवलेले आहेत। अधिकचा तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर महिनाभरात 45 पेक्षा जास्त धक्के नाशिक परिसराला बसलेले आहेत। सर्वाधिक तीव्र धक्का होता तो 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा। नाशिकच्या नाशिक शहर मध्ये काही धक्के जाणवले। यासोबतच सुरगाणा, कळवण, दिंडोरी, पेठ आणि देवळा भागात देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। तर नाशिकला पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। आतापर्यंत 45 धक्के जाणवलेले आहेत। किरण गोटूर आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। त्या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी किरण, आपण पाहतोय भूकंपाचे सौम्य धक्के बसण्याची मालिका काही थांबत नाहीये। पुन्हा एकदा रात्री आता अनेक भाग हादरलेले आहेत, कारण 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे एवढे सुद्धा भूकंप झालेले आहेत। शुभम, मागच्या काही दिवसांपासून प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने कळवण, दिंडोरी, पेठ या भागामध्ये भूकंपाचे जे धक्के आहेत ते सर्वाधिक आहेत। आणि सुरगाणा परिसरामध्ये सुद्धा भूकंपामुळे अनेक शाळांना हे तडे गेलेले आहेत, घरांची पडझड झालेली आहे, शेत जमिनींना तडे गेलेले आहेत। अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत ते वारंवार घडत आहेत। आणि काल रात्री सुद्धा कळवणच्या पश्चिम भागामध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत आणि त्याच पद्धतीने सकाळच्या सुमारास सुरगाणाला भूकंपाचा धक्का बसलेला आहे। अशा पद्धतीचे जे भूकंपाचे धक्के आहेत ते वारंवार बसताना आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये बघायला मिळतोय। अगदी मागच्या 20 ते 25 दिवसांमध्ये 40हून अधिक भूकंपाचे जे धक्के आहेत ते या भागामध्ये बसलेले आहेत। आणि म्हणूनच एक जे तज्ञांची समिती सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये दाखल झालेली आहे। हे अशा पद्धतीचे भूकंपाचे धक्के वारंवार का बसत आहेत त्या संदर्भात आता एकूणच पाहणी असेल किंवा जे अभ्यास या समितीकडून केली जात आहे। नाशिक शहरामध्ये सुद्धा जे एकदा दोनदा भूकंपाचे धक्के बसलेले आहेत, पण वारंवार ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचे भूकंपाचे धक्के बसत असल्याने स्थानिक नागरिक मात्र एक भीतीच्या वातावरणामध्ये आहेत। पण नागरिकांनी काळजी एकूणच घाबरून न जाता काळजी घ्यावा अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। पण वारंवार हे जे भूकंपाचे धक्के बसत आहेत त्यामुळे आर्थिक नुकसान जे आहे ते स्थानिक लोकांचं झालेलं आहे, कारण एकूणच काही लोकांचे घरं पडलेले आहेत, शेत जमिनीला तडे गेलेले आहेत, काही शाळांची पडझड झालेली आहे। अशा पद्धतीचं आर्थिक नुकसान जे आहे ते झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। या सगळ्या गोष्टीचं पाहणी असेल किंवा जे अभ्यास असेल आता तज्ञ समितीकडून केली जात आहे आणि नेमकं हे सगळे जे भूकंपाचे धक्के हे वारंवार का बसत आहेत त्या संदर्भात नेमकं या समितीकडनं काय खुलासा होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी किरण, भूगर्भातील हालचालींचं कारण जरी देण्यात आलेलं असलं तर पुढचे किती दिवस असे धक्के नाशिक आणि ग्रामीण भागामध्ये जाणवतील असं प्रशासनाने सांगितलंय? आता जे प्राथमिक माहिती आहे त्या प्राथमिक माहितीनुसार अजून एखादा महिना अशा पद्धतीचे भूकंप धक्के बसतील असं अभ्यासकांचं म्हणणं आहे। कारण भूगर्भामध्ये काही जे हालचाली वाढलेल्या आहेत, पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे भूकंपाचे जे सौम्य धक्के आहेत ते बसत आहेत असं एक प्राथमिक अहवाल आहे। पण अद्याप अधिकृत जी माहिती आहे ते प्रशासनाकडून मिळाली नाहीये। किरण, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।